तर आज मित्रांनो 3 ट्रेड घेतले होते आज आणि एक पोझिशनल घेतलं उद्यासाठी. तर पहिल्या ट्रेडचा विषय असा होता की आपण मॉर्निंगला तर म्हणजे प्रॉपर त्याला लॉजिक नव्हतं, पण ट्रेड घेतलं ते आपल्याला वाटेल की येईल. पण त्यानं बी 400 प्रॉफिट झालं होतं, कारण की सकाळपासून मॉर्निंगपासून मार्केट पॉझिटिव्ह होतं. 3 कॅन्डल पॉझिटिव्ह बनले. आपण राईट इथं परफेक्ट ट्रेड घेतला. तिथून मार्केट थोडं खाली आलं. पुट साईडचा ट्रेड घेतला होता, 435चा प्रॉफिट झाला आपल्याला. कारण की एक्झॅक्ट ते इथं बुक केलं, मला वाटलं ते रिव्हर्स होऊन आणि इथं बुक करून इथं ह्या ट्रेन लाईनला इथं मला वाटलं ब्रेकआउट करेल ह्या कॅन्डलला, पण ब्रेकआउट मार्केटने दिलं नाही. पण आपण ट्रेड इथं 2 लॉटमध्ये घेतला होता, म्हणजे 130 क्वांटिटी घेतलं होतं आपण कॉलमध्ये. 2580च्या कॉलमध्ये 2 लॉट घेतले होते. पण ते लॉस झाला आपल्याला तिथं. एक आपला एक एस एल हिट झाला, त्यामुळे एक आपल्याला तिथं एक 3000 रुपयाचं त्या लॉटमध्ये एक लॉस झाला. आणि एक नंतर 2580चं पूट घेतलं, स्कॅल्प मारला होता एक छोटासा ह्या कॅन्डलवर, आणि इथून थोडं आपलं 635 त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाले. आजचा ओव्हरऑल 1940 हा लॉस राहिला आहे आपला. आणि उद्या पोझिशनल ट्रेड घेतला उद्यासाठी 2580चा कॉल. तर आजचा आपला असा दिवस झाला आहे.